क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 1 मेचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाची आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले जागतिक सन्मान. तरी आपण हे 30 जागतिक सन्मानबद्दल माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मेला बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची हार्दिक शुभेच्छा. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, महाचतुर AI चॅटबोर्ड हा उपक्रम कोणत्या राज्याद्वारा राबवण्यात येत आहे? तर हा महाराष्ट्र आपला राज्याद्वारा राबवण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला कितवा स्थापन दिवस साजरा करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आपला 66वा स्थापन दिवस साजरा करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला 66वा स्थापन दिवस साजरा करत आहे. स्थापना वर्ष काय? 1 मे 1960. मुंबई पुनर्रचना कायद्याद्वारा निर्मिती. कालावधी 1960 ते 2026. या काळात महाराष्ट्राने 65 वर्ष पूर्ण करून आज आपण 66वा वर्षात पदार्पण केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ या राज्यात निर्मितीसाठी 106 हुतात्म्यांना बलिदान दिलेलं आहे. प्रशासकीय प्रमुख, 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राजधानी, मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर हे उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांना बळकट करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर या उपक्रमाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मिशन सक्षम. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. RBIनं सक्षम उपक्रम सुरू केलेला आहे. मुख्य उद्दिष्ट काय? शहरी सहकारी बँकांना तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्टीने बळकट करणे, डिजिटल सक्षमीकरण करणे, बँकेमध्ये आधुनिक बँकिंग सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवांना चालना देणे, जोखीम व्यवस्थापन, बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत देणे, प्रशासकीय सुधारणा, बँकेचे संचालक मंडळात कामकाज अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम बनवणे, ठेवीदार सुरक्षा, सहकारी बँकेवरील ग्राहकांचा विश्वास वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्क्यापर्यंत घसरलेला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो 4.1%. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक मार्च 2026 घसरण किती टक्के झालेली आहे? 4.1%ची एवढी घसरण झालेली आहे. 5 महिन्यात सर्वात निचक्यांवर हा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रसिद्ध सांकेतिक आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. घसरणीचे कारण मॅन्युफॅक्चरिंग आणि वीज क्षेत्रामध्ये मंद गती. वीज क्षेत्रात सर्वात कमी 0.1%, उत्पादन क्षेत्रात 4.3% वाढ आणि खाणकामात 5.5% वाढ झालेली आहे. सकारात्मक बाजू, भांडवली वस्तू क्षेत्रात 14.6%ची मोठी वाढ झालेली आहे. पायाभूत वर्ष 2011 आणि 12. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती औद्योगिक उत्पादन निर्देशांकाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे निधन झालेले भरत कपूर हे कोणत्या क्षेत्रातील संबंधित होते? तर हे चित्रपट सृष्टी म्हणजे अभिनय या क्षेत्राचे संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, युरोपमध्ये पहिली एकात्मिक लिथियम मूल्य साखळी कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फिनलँड. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. युरोपची पहिली लिथियम मूल साखळी कोणता देश आहे? फिनलँड. हा प्रकल्प युरोपमधली
पहिली पूर्णपणे एकात्मिक लिथियम मूल्य साखळी आहे. उद्दिष्ट बॅटरी ग्रेड लिथियमचे उत्पादन करून युरोपची हरित ऊर्जा क्षेत्राला स्वावलंबी वाढवणे. महत्त्व खाणकामापासून ते शुद्धीकरणापर्यंत सर्व प्रक्रिया एकाच साखळीत समाविष्ट आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 1 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन इंटरनॅशनल लेबर डे दिनांक 1 मेला साजरा करण्यात येतो. ओळख मे डे किंवा श्रमिक दिन म्हणून प्रसिद्ध. मूळ 1886च्या शिकागो म्हणजेच अमेरिका येथे कामगार आंदोलन. मागणी 8 तास काम, 8 तास मनोरंजन आणि 8 तास विश्रांती. भारतात सुरुवात 1 मे 1923 चेन्नई इथून सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र याच दिवशी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन आपण साजरा करतो. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाने हक्कासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026 मंजूर केलेलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026. राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. धोरण राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026. लक्ष्य 2026 पर्यंत मोठ्या प्रमाणात राज्य संकुचित बायोगॅस प्रकल्प उभारणे. तरतूद प्रकल्पासाठी भांडवली अनुदान आणि वीज शुल्कात सवलत देणे. शेतकरी फायदा शेतीसाठी कचरा आणि पेंढ्यापासून उत्पन्न मिळवण्याची संधी. पर्यावरणमध्ये प्रदूषण कमी करणे आणि हरित ऊर्जा निर्मितीवर भर देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदीने कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केलं आहे? तर तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो हरदोई जिल्हा. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. पंतप्रधान मोदी कडून गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन. ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश येथे. एकूण लांबी 594 किमी. उत्तर प्रदेशचे सर्वात लांब एक्सप्रेसवे पैकी एक. कनेक्टिव्हिटी मेरठ यूपी ते प्रयागराज यूपी थेट जोडणी. हवाईपट्टी शहाजहानपूर येथे आपत्कालीन लँडिंग आणि 3.5 किमीची धावपट्टी. उद्दिष्ट वेगवान दळणवळण, औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना देणे. तर ही अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये गंगा एक्सप्रेसवेबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या ठिकाणी बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अपेडने पुढाकार घेतलेला आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो पिलीभीत येथे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र स्थान पिलीभीत उत्तर प्रदेश येथे. संस्था अपेडा कडून पुढाकार. उद्दिष्ट शेतकऱ्यांना बासमती तांदळाच्या निर्यातक्षम गुणवत्ता आणि सेंद्रिय शेतीच्या तंत्र शिकवणे. विशेष भर कीटकनाशकांना कमीत कमी वापर आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार पीक व्यवस्थापन. फायदा उत्तर प्रदेशचे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ आणि निर्याताला याद्वारे चालना मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ॲथलीट यूथ लीग 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे पंजाब FC ने पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ॲथलीट यूथ लीग विजेता कोण आहे? पंजाब फुटबॉल क्लब. उपविजेता कोण आहे? जिंक फुटबॉल अकॅडमी. स्पर्धा ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रमुख युवा फुटबॉल लीग आहे. महत्त्व युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक 30 सन्मानबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले 30 जागतिक सन्मान आपण पाहणार आहोत. ओमानच्या द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान. इथिओपियाच्या ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. नामिबियाच्या द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन व्हॅलेंटाईन्स मिराबिलस. ब्राझीलच्या ग्रेट कॉलर ऑफ द नॅशनल ऑफ
ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक अँड त्रिनिदाद अँड टोबॅगो. घानाचा द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. सायप्रसच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारियोस 3. श्रीलंकाच्या द मित्र भूषण. मॉरिशसच्या द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड दी ऑफ द इंडियन ओशन. कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. गियानाचा द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स. बार्बाडोसच्या द ऑर्डर ऑफ फ्रीडम. नायजेरियाच्या ग्रेट कमांडर ऑफ द ऑर्डर. डोमिनिकाचा डोमिनिका ऑर्डर ऑफ द ऑनर. रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अस्पोस्टल. ग्रीसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. फ्रान्सच्या ग्रेट क्रॉस ऑफ द लिजन. इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल. पलाऊ प्रजासत्ताकाच्या इक्बाल पुरस्कार. पापुआ न्यू गिनीच्या द ऑर्डर ऑफ लोगोहो. फिजीच्या चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. भूतानच्या ऑर्डर ऑफ ड्यूक ग्लापो. अमेरिकाच्या लिजन ऑफ मेरिट. बहरीनच्या किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स. मालदीवच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विशिंग रूल ऑफ द निशान जहुद्दीन. संयुक्त अरब अमिरातच्या ऑर्डर ऑफ द झयद पुरस्कार. पॅलेस्टाईनच्या ग्रेट कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड. अफगाणिस्तानच्या द स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान. सौदी अरेबियाच्या द ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अझीज. आणि नुकताच मिळालेला पुरस्कार इस्रायलचा स्पीकर ऑफ द केसेंट मेडल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 30 जागतिक पुरस्कार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर घेत आहोत, हे डेली करंट अफेअर तुम्हाला कसे वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत नक्की सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.